महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे 2 आमदार भाजपात दाखल झालेत। बापू आसगावकर आणि दीपक पावसकर भाजपामध्ये दाखल झालेत। 3 पैकी 2 आमदार भाजपमध्ये सामील झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुधीर ढवळीकर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे एकमेव आमदार आहेत। प्रमोद सावंतांनी गेल्या आठवड्यात बहुमत सिद्ध केले आणि त्यानंतर आता महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुधीर ढवळीकर यांना हा मोठा झटका बसलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, पक्षांतराचं नाट्य तर सुरू झालंय गोव्यात, पण आता या पुढचा या नाट्याचा अंक काय असू शकतो? आपण पाहतो की ही जी राजकीय घडामोड झालेली आहे ती अपेक्षित होती। ज्या वेळेला प्रमोद सावंत यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला मगवचे जे अध्यक्ष आहेत सुधीर ढवळीकर यांनी बार्गेनिंग म्हणून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद हटून मागून घेतलं होतं। ज्यावेळेला नितीन गडकरी आले होते त्याच वेळेला हे दोन्ही आमदार आपला वेगळा गट तयार करून भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुकता दाखवली होती आणि नितीन गडकरी त्यांना आपल्या पक्षामध्ये भाजपमध्ये घेणार होते। पण त्यावेळेला सुधीर ढवळीकर यांनी हॉटेलमध्ये अक्षरशः दंगा घातला की तुम्ही एकीकडे सरकार तुमचं पडू शकतं, अशा वेळेला तुम्हाला आम्ही मदत केली आणि तुम्ही आमचा आमदार फोडतात का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित करून नितीन गडकरी यांना ते संतापले होते। त्यांच्यावर अशा प्रकारची माहिती आम्हाला त्यावेळेला मिळाली होती। तीच घडामोड आता काल रात्री 1 वाजता झाली असं आपल्याला म्हणता येईल। हे दोन्ही आमदार आहेत ते सुरुवातीला तिथून बाहेर पडले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आणि स्वतःचा असा गट केला आणि गट केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत मायकल लोबो यांना जाऊन भेटले आणि ते आपल्या गट तयार केलेलं पत्र त्यांना दिलं। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जर एकूण जे आमदार आहेत त्यापैकी जास्त आमदार तिकडे असतील तर तो गट तयार करून त्यांच्यामध्ये भाजपमध्ये सहभागी होऊ शकतो, सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो, अशा प्रकारचा कायदा आहे। आणि त्यामुळेच त्यांनी दीपक ढवळीकरांना बाजूला ठेवून सुधीर ढवळीकरांना बाजूला ठेवून हे दोघही आमदार प्रताप आपल्याकडे प्रतिक्रिया येते, ऐकूयात। Third of them have split. And when they called me, Manohar Babu Asgaonkar, Trimbak Asgaonkar and Shri Deepak Prabhu Pavaskar, they called me at 1 o'clock and requested me that they want to do the needful today. So at this hour of the night I had to come and open my office, and 2/3 of the legislators of Maharashtrawadhi Gomantak Party has submitted me a letter that they have formed a separate group and they are merging it with Bharatiya Janata Party. And all the formalities were conducted. The letters was received from them and order was issued and a bulletin also was issued to be. प्रताप, तुम्ही बोलत होतात। आपण याच्यामध्ये बघतोय की पोटनिवडणुका ज्या लागलेल्या आहेत गोव्यामध्ये त्याला हे कारण आहे। कारण पोटनिवडणुका सरोडा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं लढू नये अशा प्रकारची अपेक्षा भाजपची होती, पण सुधीर ढवळीकर हे ऐकायला तयार नव्हते। त्यांना डेडलाईन सुद्धा दिलेली होती, पण सुधीर ढवळीकर हे मी काही केल्या मी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार सरोडा विधानसभा मतदारसंघातून उतरवणार अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे राजकीय नाट्य घडलेलं आहे। तुम्ही जर आम्हाला त्रास देत असाल तर तुमचे 2 आमदार आमच्यामध्ये यायला तयार आहेत आणि आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नसाल। निश्चित प्रताप, खरं तर पर्रीकर असताना त्यांच्या काळात जी राजकीय शांतता गोव्यामध्ये थोडा काळ दिसली ती आता यापुढे दिसणार नाही अशी सध्याची चिन्ह दिसत आहेत। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।